चला, DMTचा आपण 4th युनिट चालू करतोय. DMTचा 4th युनिट चालू करतोय. युनिटचं नाव आहे 3 फेज ट्रान्सफॉर्मर. युनिटचं नाव काय आहे? 3 फेज ट्रान्सफॉर्मर. हा अतिशय महत्त्वाचा युनिट आहे. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तर आहेच, पण रिअल लाईफमध्ये त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. रिअल लाईफमध्ये त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. कसा ते आपण बघू. तर बघा, 3 फेज ट्रान्सफॉर्मर याच्यामध्ये एवढे कन्सेप्ट आहेत. मतलब ये बहुत बड़ा टॉपिक आहे. ओके, खूप मोठा टॉपिक आहे. तर याच्यामध्ये काय बघणार आपण? पहिलं इंट्रोडक्शन. सो व्हॉट इज 3 फेज ट्रान्सफॉर्मर. तुम्ही जे डिस्ट्रीब्युशनला ट्रान्सफॉर्मर पाहिले, मी पोल माउंटेड सबस्टेशन दाखवलं ना तुम्हाला, तिथं नेऊन दाखवलं ना ट्रान्सफॉर्मर. तर ते सगळे 3 फेज ट्रान्सफॉर्मर आहेत. ते डिस्ट्रीब्युशनचे ट्रान्सफॉर्मर आहेत. तसेच जनरेटिंग स्टेशनला, ट्रान्समिशन लाईनला जे ट्रान्सफॉर्मर असतात ते सगळे 3 फेज ट्रान्सफॉर्मर जवळपास. ओके, आता कन्स्ट्रक्शन बघायचं त्याचं. 3 फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये 3 इनपुट असतात, 3 आउटपुट असतात, किंवा 4 आउटपुट, 3 इनपुट. तर 3 फेज विथ न्यूट्रल अशा पद्धतीचे वेगवेगळे कनेक्शन्स असतात, ते आपण बघणार आहे. त्याच्यानंतर बँक ऑफ 3 फेज 3 युनिट ट्रान्सफॉर्मर, सिंगल फेज 3 युनिट ट्रान्सफॉर्मर. इन्स्टेड ऑफ 3 फेज ट्रान्सफॉर्मर वी यूज 3 सिंगल युनिट ट्रान्सफॉर्मर. म्हणजे एक 3 फेज ट्रान्सफॉर्मर वापरण्याऐवजी आपण काय करायचं? 3 सिंगल युनिट ट्रान्सफॉर्मर वापरायचे, ते बघणार आहेत आपण. त्याच्यानंतर टाईप्स ऑफ 3 फेज ट्रान्सफॉर्मर, त्याचे कनेक्शन्स, स्टार डेल्टा, डेल्टा स्टार, डेल्टा डेल्टा स्टार डेल्टा, ओके, ओपन डेल्टा, स्क्वाट कनेक्शन, हे सगळं बघणार आहे. त्याच्यानंतर 3 फेज टू 2 फेज कनेक्शन, ज्याला आपण TT कनेक्शनसुद्धा म्हणतो किंवा स्क्वाट कनेक्शनसुद्धा म्हणतो. त्याच्यानंतर सिलेक्शन क्रायटेरिया बघायचा आहे. ट्रान्सफॉर्मरला सिलेक्ट कसं करतो ते बघायचं आहे. त्याच्यानंतर स्पेसिफिकेशन ऑफ 3 फेज डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर अँड पॉवर ट्रान्सफॉर्मर. डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर आणि पॉवर ट्रान्सफॉर्मरचं सिलेक्शन क्रायटेरिया बघायचं आणि त्याचं स्पेसिफिकेशन बघायचं आहे. त्याच्यानंतर नीड ऑफ पॅरलर ऑपरेशन बघायचं आहे, की पॅरलर ट्रान्सफॉर्मर पॅरलरी का कनेक्ट करतो आपण, 2 ट्रान्सफॉर्मर पॅरलरी का कनेक्ट करतो आणि त्याची काय काय कंडिशन फुलफिल होणं गरजेचं आहे पॅरलर कनेक्शनसाठी. त्याच्यानंतर पोलॅरिटी टेस्ट चेकआउट करायची, फेज आउट टेस्ट करायची आणि हार्मोनिक अँड देअर इफेक्ट हे बघायचं आहे आणि के फॅक्टर बघायचं आहे. तर पोलॅरिटी टेस्ट काय आहे? त्याची ॲडिटिव्ह पोलॅरिटी का सबस्ट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी ते चेक करण्यासाठी आपण याचा वापर करतो. त्याच्यानंतर फेज आउट टेस्ट म्हणजे RYBचे 3 फेजेस आहेत, दुसऱ्या साईडने RYBचे 3 फेजेस आहेत. तर Rचा R कोणता, Yचा Y कोणता हे चेकआउट करण्यासाठी फेज आउट टेस्ट घेतो. हार्मोनिक डिस्टॉर्शन, जर नॉन लिनियर लोड आपण जर ट्रान्सफॉर्मरला लावला तर आउटपुटमध्ये जे स्पाईक तयार होतात, डिस्टॉर्शन तयार होतात, त्याचा इफेक्ट बघायचा आणि ते कमी कसं करायचं ते बघायचं आपण. सो दिस इज अवर सिलेबस. ओके, तर याच्यावर एक क्वेश्चन असतो, याच्यावर एक क्वेश्चन असतो, याच्यावर एक क्वेश्चन असतो. त्याच्यानंतर याच्यावर एक 6 मार्काचा सुद्धा क्वेश्चन असू शकतो. त्याच्यानंतर याच्यावर एक क्वेश्चन असतो आणि कनेक्शनवर एक क्वेश्चन असतो. ओके, न्यूमरिकल नाही याच्यात, याच्यामध्ये न्यूमरिकल नाही. एवढं कसं होऊ नको बाळे, न्यूमरिकल पण महत्त्वाचे असतात. परंतु 1 2 3 4 5 6 प्रश्नाच्या वर क्वेश्चन विचारले जात नाहीत. ओके, परंतु हे 6 ते 7 जर क्वेश्चन व्यवस्थित केले तर तुम्हाला परीक्षेमध्ये तर फायदा होईल, पण रिअल लाईफमध्ये पण बराच फायदा होईल. कळालं? इम्पॉर्टंट काय काय ते बघायचं आपलं. ओके, आणि आता आपण याला सुरुवात करू. ओके, बघा, पहिला तर इंट्रोडक्टरी पार्ट आहे. 3 फेज ट्रान्सफॉर्मर काय आहे सगळ्यांना माहिती. कोणी कोण पाहिलं 3 फेज ट्रान्सफॉर्मर? सगळ्यांनी पाहिलं. 3 फेज ट्रान्सफॉर्मर काय करतं आहे? पॉवरला स्टेप डाऊन करतं किंवा स्टेप अप करते, पण त्याच्यामध्ये 3 फेजचा सप्लाय असतो. आता 3 फेजचे फायदे काय, तोटे काय, सगळं माहिती आहे तुम्हाला. ओके, जसा सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर काम करतो तसाच 3 फेज ट्रान्सफॉर्मर काम करतो. वर्किंग प्रिन्सिपल ते सेम आहे.
त्याचं कन्स्ट्रक्शन सेम आहे, फक्त इन्स्टेड ऑफ सिंगल फेज वी यूज 3 कोर. ओके. आणि तुम्ही इथं ट्रान्सफॉर्मरला व्हिजिट दिली ना, तुम्ही बघितलं असेल ते कोअर कसं बनतं आहे, वाइंडिंग कशा आहेत, LT HT, त्याचं टँकिंग कसं करतात, बुशिंग कसं करतात. आणि त्याचे यूट्यूबला व्हिडिओसुद्धा टाकलेत मी, पाहिले का? त्याचे यूट्यूबला व्हिडिओसुद्धा टाकलेत मी, ते बघून घ्या व्यवस्थित कशा पद्धतीने ट्रान्सफॉर्मरचं टँकिंग होतं आहे, कशा पद्धतीने कनेक्शन करतात, हे सगळं आपण यूट्यूबला टाकलेलं आहे. तर आता आपण पहिल्या पार्टला सुरुवात करू. ओके. हा एक ट्रान्सफॉर्मर आहे, हा एक ट्रान्सफॉर्मर आहे, हा एक ट्रान्सफॉर्मर आहे. 3 ट्रान्सफॉर्मर घ्या. काय करा, 3 ट्रान्सफॉर्मर. तुम्ही अशी कधी पाहिलं का तुमच्या याच्यामध्ये अशा पद्धतीने 3 ट्रान्सफॉर्मर असतात का? पाहिले? कोणी कोणी पाहिले? 3 ट्रान्सफॉर्मर असतात. हे 3 सिंगल युनिट ट्रान्सफॉर्मर. सिंगल फेजचे 3 आहेत. हा एक सिंगल फेज, हा एक सिंगल फेज, हा एक सिंगल फेज. सिंगल फेज, नुसतं सिंगल फेज कोणी कोणी पाहिलं रे? इधर बाहर जाने के बाद भी देख सकते हो. ठीक आहे. तर याला काय म्हणायचं आहे, बँक ऑफ 3 फेज 3 युनिट ट्रान्सफॉर्मर. बँक ऑफ सिंगल फेज 3 युनिट ट्रान्सफॉर्मर. सिंगल फेजचे 3 ट्रान्सफॉर्मर, त्याची बँक 3 लोक एकत्र येऊन जर तयार केलेलं असेल, आपण त्याला काय म्हणू, 3 सिंगल युनिट. ओके. सिंगल युनिट ऑफ 3. तसंच सिंगल फेज ऑफ 3 ट्रान्सफॉर्मर, हा एक सिंगल फेजचा, हा एक सिंगल फेजचा, हा एक सिंगल फेजचा. ओके. असं मिळून 3 फेज ट्रान्सफॉर्मर तयार होत असेल तर त्याला काय म्हणायचं आहे, 3 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. काय म्हणायचं आहे, बँक ऑफ 3 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. आता पहा, हा एक ट्रान्सफॉर्मर आहे, दुसरा एक ट्रान्सफॉर्मर, तिसरा एक ट्रान्सफॉर्मर. हे 3 मिळून काय केलं, 3 फेज ट्रान्सफॉर्मर तयार झाला. 3 मिळून काय झालं, 3 फेज ट्रान्सफॉर्मर तयार झाला. या पद्धतीचे ट्रान्सफॉर्मर पाहिले असतील तुम्ही. तर हे 3 सिंगल फेज, आणि हा काय आहे, हा 3 फेज ट्रान्सफॉर्मर. हा ट्रान्सफॉर्मर 3 फेजचा आहे, येतं लक्षात? ठीक. आता बघा, हा 3 ट्रान्सफॉर्मर आहे ना, हा काय 3 फेजचा ट्रान्सफॉर्मर, डायरेक्ट 3 फेज. इधर आर वाय बी, उधर आर वाय बी, इधर आर विथ न्यूट्रल, वाय विथ न्यूट्रल, बी विथ न्यूट्रल. आणि हे 3 वेगवेगळे ट्रान्सफॉर्मर आहे. ओके. हे बघा, हे 3 ट्रान्सफॉर्मर एक घेतले आणि एक दुसरा घेतला आपण, इथं काढतो. हा 3 फेजचा ट्रान्सफॉर्मर आहे, मोठा काढतो जरा. पाहिला असेल ना या टाईपचा, ये टाइप देखा है. ये 3 फेज ट्रांसफॉर्मर है और ये सिंगल फेज ऑफ 3 यूनिट. सिंगल फेज ऑफ 3 यूनिट अशा पद्धतीचे हे ट्रान्सफॉर्मर. येतं लक्षात? आता हा 3 फेज ट्रान्सफॉर्मर आहे, हा सिंगल फेज ऑफ 3 यूनिट. तर दोन्हीमध्ये काय फरक आहे ते बघू. ओके. वर्किंग प्रिन्सिपल सेम आहे, कन्स्ट्रक्शनमध्ये थोडा फरक आहे, कनेक्शनमध्ये मात्र बराच फरक आहे. ओके. तर सगळ्यात पहिला पॉईंट, नंबर ऑफ कोर यूज. याच्यात किती कोर आहेत रे? 1 कोर, 2 कोर, 3 कोर. किती कोर आहेत? 3 कोर आहे. आणि याच्यात किती कोर आहे? एकच कोर आहे. म्हणजे कोर 3 आहेत पण एकाच याच्यात कंबाईन आहे, कॉम्पॅक्ट आहे. ओके. ते तिन्ही कंबाईन आहेत, कनेक्टेड आहेत, म्हणून त्याला सिंगल कोर म्हणतो आपण. त्याच्यात 3 कोर आहे, त्याच्यात सिंगल कोर आहे. 3 फेज ट्रान्सफॉर्मरचं एकच. त्याच्यानंतर स्पेस ऑक्युपाय. याला किती जागा लागेल? मोठं आहे, 1 2 3 जास्त लागेल, याला कमी लागेल. याला जास्त लागेल, याला कमी लागेल. त्याच्यानंतर याची माउंटिंग सोपी आहे. एक एक बसवायचं आहे ना, त्याची काय आहे? माउंटिंग सोपी आहे. याची माउंटिंग डिफिकल्ट आहे. याचं कन्स्ट्रक्शन सिम्पल आहे, याचं कन्स्ट्रक्शन कॉम्प्लेक्स आहे. याला कॉस्ट जास्त लागेल, याला कॉस्ट कमी लागेल. याला जागा जास्त लागेल, याला जागा कमी लागेल. याचं कूलिंग सोपं आहे, याचं कूलिंग डिफिकल्ट आहे. ओके. हे झालं. याला आपण ओपन डेल्टाने करू शकतो. दोन्हीपैकी एक जर गेलं फेज तरी पण हे दोन्ही फेज पैकी 2 फेजवर हे चालेल. हे चालेल का?
नाही, एक थोडा जरी डॅमेज झाला तर अख्खा ट्रान्सफॉर्मर नेऊन बदलावं लागेल. हे कंटिन्युटी ऑफ सप्लाय देईल. म्हणजे एक एखादं ट्रान्सफॉर्मर गेलं तरी 2 फेजवर चांगलं चाललं, 2 फेजवर चांगलं चाललं की कंटिन्युटी ऑफ सप्लाय प्रोव्हाइड व्हायचं काम होईल. येतं लक्षात ह्या गोष्टी. याचं तसं नाही, थोडं जरी डॅमेज झालं सगळं संपलं, थोडं जरी डॅमेज झालं सगळं संपलं. हे समजलं? कोणाकोणाला समजलं? परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. बघा हेच इथं दिलं, याचं वेट जास्त आहे. कशाचं? ह्या तिन्हीचं मिळून वेट जास्त येईल ना, याचं मात्र कमी येईल. त्याच्यानंतर ॲक्ट ॲज 3 युनिट ॲक्ट करते, हे सिंगल युनिट म्हणूनच काम करते. त्याच्यानंतर एक फेज जर नसला तर हे ओपन डेल्टामध्ये आपण याला ऑपरेट करू शकतो. आणि जर हे एक फेज नसला तर ऑपरेटच होत नाही, 3 फेज नाही ऑपरेट होत. तर या पद्धतीने आपण त्याचं डिफरन्शिएशन लिहू शकतो. 2 मार्काला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं किंवा 4 मार्काला सुद्धा. डिफरन्स बिटवीन दिस टू परीक्षेला फायनलला तर येणारच आहे. युनिट टेस्टचं नाही सांगणार मी. जर तुम्हाला त्या पद्धतीने जर घेतलं असेल त्यांनी तिथं लक्षात, तर हे परीक्षेला येणार आहे. समजलं? सो ड्रॉ दिस.